आपल्या द्राक्ष बागेत खोडा करताना अशा पद्धतीने करणं खूप महत्वाचं असतं. नमस्कार शेतकरी मित्रांनो. अनेक शेतकरी आपल्या द्राक्ष बागेत खोडा करताना अनेक चुका करत असते ती. त्यातली महत्त्वाची चूक काय करते ती ते ह्या व्हिडिओच्या माध्यमातून सांगण्याचा प्रयत्न करतो. त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. आपल्या काडीचा आपण ज्यावेळी शेंडा मारतोय त्यावेळी आपल्या द्राक्ष काडीला खोडा पडत असतोय आणि हा खोडा करताना आपण सगळ्यात महत्त्वाची ही चूक करतोय की तो आलेला खोडा पूर्ण पुसून काढतोय आणि अशा पद्धतीने खोडा पुसल्यामुळे नवीन जो खोडा येणार आहे तो चांगल्या डोळ्यात येत असतोय, म्हणजे आपले चांगले डोळे त्यावेळी खराब होत असतात. आता व्हिडिओ जी तुम्ही काडी बघताय याचा खोडा सुद्धा अगोदर पुसून काढला होता, त्यामुळे जो नवीन खोडा फुटलाय तो चांगल्या डोळ्यातून फुटलाय आणि ज्यावेळी आपण असा फुटलेला खोडा काढतोय तेव्हा आपले चांगले डोळे सुद्धा खराब होत असतात. त्यामुळे ज्यावेळी आपण खोडा करतोय त्यावेळी शेंड्याचा जो खोडा आहे त्याला 1 किंवा 2 पान ठेवून खोडा मोडायचा आहे. त्याचा फायदा असा होतोय की सुरुवातीला शेंड्याला आपण 2 डोळे राखल्यामुळे ते 2 डोळे कोवळे असते, त्यामुळे जो खोडा फुटणार आहे त्या 2 डोळ्यातून फुटतोय, त्यामुळे मागच्या डोळ्यांना कोणत्याही प्रकारचा त्रास होत नाही. आता तुम्ही व्हिडिओत बघितल्यावर तुम्हाला लक्षात असेल की जी 2 डोळा आहे ती तिथंच खोडा फुटलाय, बाकीच्या कोणत्याही प्रकारचा डोळ्याला त्रास झाला नाही. आणि आपल्या द्राक्ष काढीला माल पडण्यासाठी आपल्या द्राक्ष डोळा चांगला असणं आणि सुदृढ असणं हे खूप महत्वाचं आहे. त्यामुळे अशा पद्धतीने तुम्ही खोडा करणं खूप गरजेचं असते. खोडा करताना अनेक चुका होत असते त्यांपैकीच ही एक महत्वाची चूक आहे. त्यामुळे खोडा करताना शेंड्याला 2 डोळे राखा आणि बाकीच्या पद्धतीने खोडा करून घ्या. धन्यवाद.